friends and welcome back to my channel. Today we are going to be start with problem set number 15 and या problem set मध्ये आपण शिकणार आहोत डिव्हिजन. हाऊ डिव्हिजन टेक्स प्लेस. नॉर्मली तुम्हाला डिव्हिजन येत असणार आहे कारण 4th स्टँडर्डमध्ये आपण डिव्हिजन सुद्धा शिकलेलो आहे. इथं फरक फक्त एवढा आहे की आपल्याला डिव्हिजन जे आहे ते मोठं घ्यायचं आहे. मोठं डिव्हिजन कसं सॉल्व करायचं इतकं बघायचं आहे. जेव्हा मोठे मोठे नंबर्सचे पाढे आपल्याला म्हणावं लागतील, जसे 32 आहे, 87 आहे, 27 आहे, 41 आहे, 43, 26 हे मोठे पाढे आहेत. तर यांना आपल्याला म्हणता यायला पाहिजे मोठे टेबल्स आहेत. सो वी हॅव टू जस्ट अंडरस्टँड दॅट हाऊ वी कॅन सॉल्व दीज काइंड ऑफ द problems of divisions. So let's get started. Solve the following and write the question and the remainder. याच्यामध्ये क्वेश्चन आणि रिमाइंडर सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. तर हा पहिला प्रॉब्लेम आहे. या इथलचा मी लिहिला बुकवरती. दॅट इज 1284 डिवायडेड बाय 32. हाऊ वी हॅव टू वी सॉल्व दिस हे आपल्याला बघायचं आहे. सर्वात आधी नॉर्मल ज्या पद्धतीने डिव्हिजन आपण लिहितो त्याच पद्धतीने डिव्हिजन इथं लिहायचं आहे. इथं लिहायचं आहे 32 बाहेर आणि आत पहिल्या नंबरची संख्या आत, दुसऱ्या नंबरची बाहेर, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. दिस कॅन बी अ ट्रिक. जेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल की कोणता नंबर आत घ्यायचा आहे, कोणता नंबर बाहेर घ्यायचा आहे, तर एक ट्रिक लक्षात ठेवू शकता. पहिला नंबर आत, दुसरा नंबर बाहेर. आता 32 आहे, 32चा टेबल तर येत नाही सपोज. सो आपल्याला इकडे 32चा टेबल मांडायचा आहे आणि त्याच्यानंतर सॉल्व करायचं आहे. दॅट इज 32 1 जा, 32 2 जा, 32 3 जा, 32 4 जा, असं करत करत आपल्याला 32चा इकडे टेबल लिहायचं आहे. 32 गुणिले 5. मग हे करत करत इकडे एक टेबल तयार होतो. दॅट इज मल्टिप्लाय बाय 32 7 32 8 32 9. आपल्याला जिथपर्यंत लागतं तिथपर्यंतचा टेबल आपण लिहायचा आहे. त्याच्या पुढचे अंक नाही लिहिले तरी दॅट्स ऑल राईट. ठीक आहे. 32 एक 32, 2 दुने 4, 3 दुनी 6, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 5 दुने 10, हातचा आला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16, 6 दुने 12, हातचा आला 1, 6 त्रिक 18 आणि 1 19, 7 दुने 14, हातचा आला 1, 7 त्रिक 21 आणि 1 22. ठीक आहे. 8 दुने 16, हातचा आला 1, 8 त्रिक 24 आणि 1 25, 9 दुने 18, हातचा आला 1, 9 त्रिक 27 आणि 1 28. तुम्ही म्हणत असाल की कसं केलं. यामध्ये काहीच नाही केलं. हा आडवं मल्टिप्लिकेशन आहे, ते मी केलं. म्हणजे मी याच्यापैकी कोणताही एक नंबर खाली घेते. 32 9चा. ओके. मल्टिप्लाय बाय 9. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी इथे लिहित आहे. हे झालं आडवं मल्टिप्लिकेशन. यालाच आपण उभं कसं लिहितो, 32 मल्टिप्लाय बाय 9. ओके. आणि त्याच्यानंतर याचं सम काढतो. तर कसं करतो, 9 2 जा 18, मग कॅरी लिहितो पुढच्याच्या डोक्यावर. असं इथं पण तेच केलं. 9 2 जा 18 आणि कॅरी समोरच्याच्या डोक्यावर केलं. इथं सरळ केलं, इकडं आडवं गेलं. त्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं मे बी. लेट्स अगेन. मग नंतर काय करतो, याच्यामध्ये 9 त्रिक 27, 27 आणि 1 28 असं लिहितो. बरोबर. 9 त्रिक 27, 27 आणि 1 28. बघा आन्सर सेम आलं त्यांचं. तर याच्यामध्ये फक्त एवढं आहे की हा जो आहे हा आडवा गुणाकार आहे, हा जो आहे हा उभा गुणाकार आहे. आय होप तुम्हाला हे कळालं असेल. तर आता हे बघायचं आहे की आता हा नंबर सर्वात आधी 12 जे आहे ते फार छोटे होतात 32पेक्षा. सो आपल्याला 3 नंबरचे अंक घ्यावं लागेल, 128 घ्यावं लागणार आहे. तर हे बघायचं आहे की 128 या टेबलमध्ये कुठे आहे, जेणेकरून वरती आपल्याला क्वेश्चन लिहिता येईल, म्हणजेच आन्सर लिहिता येईल इन शॉर्ट. ठीक आहे. तर 32. ठीक आहे. 32 नाही, 64 नाही, 96 नाही, 128 हां आहे. सो कितीव्या नंबरवर आहे, 4. 32 4 जा 128. यांचं करायचं सबस्ट्रॅक्शन. 8 - 8 0, 2 - 2 0, 1 - 1 0. आता घ्यायचं 4 खाली. बरोबर. पण 4 तर 32च्या टेबलमध्ये येत नाही. 4 फारच छोटा झाला. आपल्याला इथं काय ॲड करावं लागेल, 0. आता खाली 0 दिला म्हणून वरतीही 0 द्यावं लागणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला करायचं आहे 32 इथं 0 अँड डेसिमल या दोन्ही गोष्टी द्यावं लागणार आहे. आता
32 कितीचा 40, दॅट इज 32 1 32 येणार आहे. का बरं? कारण की 2 64 व्हायला, म्हणजे 32 दुने 64 व्हायला, त्यामुळं आपण हे घेऊ शकत नाही, म्हणून मी 32 1 32 हे वालं घेतलं. आता हे सबस्ट्रॅक्शन कॅरीज आहे. इथं झाले 10, इथं झाले 3, 10 मधून 2 गेले 8, 3 मधून 3 गेले 0. ठीक आहे, मग याच्यानंतर 8 आले बरोबर. इथं आपण डेसिमल दिलेला आहे, 0 दिलेला आहे, इथं डायरेक्टली 0 मी ॲड करू शकते. 32 80च्या आसपास कोणी आहे का बघायचं आहे. ठीक आहे, 32 1 32 32 दुने 64 32 3 96 नाही जमत. 32 दुने किती होतं? 64 64. यांचं करायचं सबस्ट्रॅक्शन. त्याच्यानंतर 10 इकडं 7, 10 मधून 4 गेले 6, 7 मधून 6 गेला 1, इकडं पुन्हा 0 ॲड करायचं, वरती काही करायची गरज नाही. दॅट इज 160. 32 5 160, 32 5 160 0 0 0. आणि इथं आपलं रिमाइंडर जे आहे ते 0 आलेलं आहे. आय होप तुम्हाला ज्या एक्सप्लेन मी करत आहे ते कळत असेल. याच्यामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे राईट द कोशंट अँड द रिमाइंडर. आता याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, जे लास्टला उठतं याला म्हणायचं रिमाइंडर, आणि जे वरती असतं याला म्हणायचं कोशंट. ठीक आहे, जे लास्टला उठतं ते रिमेनिंग म्हणजेच रिमाइंडर, आणि जे वरती असतं ते कोशंट म्हणजेच आपलं आन्सर असतं. हे वरती जिथं आपण लिहितो त्याला आपलं आन्सर म्हणतो. सो आता इथं कम्प्लीट, दॅट इज कोशंट इज इक्वल टू 40.125 अँड रिमाइंडर इज इक्वल टू 0 0 0. रिमाइंडर जी काही उरली असेल ती इथं लिहून टाकायची. असं आपण सांगू शकत नाही की हीच येईल किंवा तीच येईल किंवा तीच येईल. सो जे आले रिमाइंडर ते आपण लिहितो. इथे 0 आलेले आहे, दॅट्स वाय आय राईट हिअर 0. Let's start the question number 2, and the question number 2 is, that is 5586 divided by 87. Let's start it. इथं आपल्याला एक गणित सॉल्व करण्यासाठी 87चा पाढा बनवावा लागेल. त्यामुळे इथे मी लिहित आहे 87 गुणिले 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले 6 गुणिले 7 गुणिले 8 गुणिले 8 गुणिले 9. लेट्स स्टार्ट. 7 1 7 8 1 8 87. 7 2 14, हातचा आला 1, 8 2 16 1 17. ठीक आहे, 7 3 21 21 1, हातचे आले 2, 8 3 24 25 26. 7 4 28 28 8, हातचे आले 2, 8 4 32 33 34 32. 7 5 35 अँड 7 5 35 35 5, हातचे आले 3, 8 4 32 8 5 40 40 आणि 3 43. 6 6 36 6 42, हातचे आले 4, 8 4 32 8 45 8 48 49 50 51 52. दॅट इज 52. 7 7 49 49 9, हातचे आले 4, 7 8 56 57 58 59 60. काहीच नाही, मल्टिप्लिकेशन आहे, त्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. हे आडवं मल्टिप्लिकेशन आहे. आडवं मल्टिप्लिकेशन पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करते. 8 7, ठीक आहे, 56 होते. 56 म्हणजे 6 खाली, युनिट प्लेस खाली, 10th प्लेस पुढच्या, याच्या पुढच्याच्या डोक्यावर, दॅट इज 56 होते, तर 5 पुढच्याच्या डोक्यावर घ्यायचे कधी पण. आणि आता करायचं मल्टिप्लिकेशन. आता याचा नंबर झाला, आता पुढच्याचा नंबर 8 4 32 8 45 8 7 8 8 7 56 8 8 64. 64 मध्ये हे वरचे कॅरी असतात ते ॲड करायचे. 5 6 67 68 69. ठीक आहे, दॅट इज 69 69. ठीक आहे, 8 9 4 36 9 54 ते 63 63 कॅरी 6. 9 4 36 9 55 54 37 9 72 72 आणि 6. म्हणजे हे जे अशा पद्धतीने तुम्हाला करायचं, त्यामुळे मी याला पूर्ण एक्सप्लेन करत आहे. दॅट इज 78. याच्यात ॲडसुद्धा केलं मी 6.
अँड लेट्स स्टार्ट. 87. 55 87पेक्षा भरपूर लहान आहे, तर 3 अंक घ्यावा लागेल. 558 558. आता इकडं हे बघायचं आहे याच्या जवळची संख्या. 558च्या जवळची संख्या जी आहे 522 आहे, कारण की 609 मोठी आहे. दॅट्स वाय किती 87 6 जा 522 असं, म्हणजे 87 म्हणजे 6व्या नंबरला 522 हा नंबर मी घेतला. ठीक आहे. 87 6 जा 522 यांचं करायचं सबट्रॅक्शन. 8मधून 2 गेले 4, 5मधून 2 गेला 3 आणि 5 - 5 इज 0. आता वरचे 6 होते बिचारे खाली आले. ठीक आहे. आता यांना किती झाले हे 346. 346च्या जवळचा नंबर बघायचा. इथं कोणता आहे का? हो आहे 348. पुढचा जो आहे तो मोठा आहे, त्यामुळे मी कोणता घेणार? हा वाला. दॅट इज नाही, हाही नाही जमणार, कारण की हा जो आहे हा मोठा आय एम सॉरी, इथलची सबस्ट्रॅक्शन आहे. रिटर्न करू. 6 8मधून 2 गेले, इकडे 6 झाले आणि इकडे झाले 3. आता आपलं जे सम आहे ते येऊ शकतं बरोबर. अँड दॅट इज 87 366पेक्षा लहान आहे. आता येईल 4. दॅट इज 348. दॅट 87 4 जा 348. आता यांचं करायचं सबस्ट्रॅक्शन. 6 कॅन्सल, कारण की 6मधून 8 जात नाही, 6मधून 4 जातात. इकडे झाले 5, इकडे झाले 16. 8 2 16, म्हणजे इकडं 16मधून 8 गेले 8, 5मधून 4 गेला 1, 3मधून 3 गेले 0, इकडे झाले 18. इथं द्यायचा पॉईंट, इथं घ्यायचा 0. 180. 180च्या जवळचा नंबर. 180 जवळ 87 2 जा, म्हणजे इथं आले 174 मायनस 10. ठीक आहे. 10मधून 4 गेले 6, इकडं झाले दॅट इज 7. 7मधून 7 गेले 0, 1 0. इकडं आपल्याला घ्यायचं आहे 0. ओके. अँड इथं 0 घेऊनही फायदा नाही, कारण की 87 ही 60पेक्षा जास्त मोठे आहे. तर मग इथं 0 आणि इथंही 0. हा मॅथमॅटिक्सचा एक रूल आहे की जर आपल्याला पॉईंटच्या नंतर 0 घ्यायचा तर आपण एकच 0 घेऊ शकतो, पण आपल्याला आणखीन एक 0 घ्यायचा तर आपल्याला इथं वरती 0 द्यावा लागतो. हा रूल आहे. म्हणजे काय, जर मी इथं पॉईंट दिला तर याच्यानंतर इथं मी खालच्या साईडला मनाने एक 0 घेऊ शकते, पण त्याच्यापेक्षा जास्त 0 मी घेऊ शकत नाही. मला 2 पाहिजे होते, त्यामुळं इथं मी 2 घेतले 0, पण इकडं एक एक्स्ट्रावरती देऊन टाकला. ठीक आहे. रूलनुसार 87 आता किती 87 जे आहे त्याच्या पाड्यामध्ये आपल्याला 600च्या जवळचा नंबर बघायचा आहे. जवळचा नंबर कोणता आहे? तो आहे 522. ओके. म्हणजे 87 म्हणजे 87 2चा, तर मग 600च्या जवळचा नंबर 522. 87 6चा इकडे येईल 6, इकडे येईल 522 मायनस कट कट कट, कारण 0मधून 2 जात नाही. इकडे झाले 5, इकडे झाले 9, इकडे झाले 10. कॅरीचं सबस्ट्रॅक्शन आहे, आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. 10मधून 2 गेले 8, 9मधून 2 गेले 7, 5मधून 5 गेले 0. आता पुढे सोडवायची काही गरज नाही, कारण की डेसिमल नंतर 2 किंवा 3 नंबर्स जर आले तर आपण तिथं त्या गणिताला सोडून देऊ शकतो. इथं आपल्याला लिहायचं आहे फक्त काय, रिमाइंडर आणि कोशंट. रिमाइंडर जी आहे रिमेनिंग आलेली आहे ही, दॅट इज 78, आणि कोशंट 64.206. as it is. Let's start question number 3. Question number 3 is 1207 divided by 27. पहिला आत, दुसरा बाहेर नंबर. पहिला नंबर आत, दुसरा नंबर बाहेर. म्हणजे हे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी मी सांगते. 27चा इथे टेबल बनवायचा आहे. 27 multiply by 1, multiply by 2, multiply by 3, multiply by 4, multiply by 5, multiply by 6, multiply by 7, multiply by 8, multiply by 9, as it is.
27 एक 27, 7 दुनी 14, हातचा आला 1, 2 दुनी 4 आणि 5. मल्टिप्लिकेशन आहे, सांगितलं आहे आधी की कसं करायचं आहे. 7 त्रिक 21चे 1, हातचे आले 2, 3 दुनी 6, 7 8, 7 चौक 28, 28चे 8, हातचे आले 2, 4 दुनी 8, 9 10, 7 5 35, 35चे 5, हातचे आले 3, 5 दुनी 10 आणि 3 13, 6 6 36, 6 7 42, 42चे 2, हातचे आले 4, 6 दुनी 12, 13 14 15 16, 7 7 49, 49चे 9, हातचे आले 4, 7 दुनी 14 15 16 17 18, 7 8 56, 56चे 6, हातचे आले 5, 8 दुनी 16 17 18 19 20 21 21, 9 दुनी 18, 9 7 63, 9 72, 9 7 63 म्हणजे कॅरी 6, 9 7 63. ठीक आहे. 9 दुनी 18, 18 आणि 6 19 20 21 22 23 24, दॅट इज 24. इझिएस्ट वे. लेट स्टार्ट. दॅट इज 27. 12 फार छोटे होतात, 120 घ्यायचे. 120च्या जवळचा नंबर आहे तर 4, म्हणजे 27 चौक 108 यांचं करायचं सबस्ट्रॅक्शन. इकडं झाले 10, इकडे झाले 1. ठीक आहे. इकडं पुढं गरज नाही. 10 मधून 8 गेले 2, 1 मधून 0 गेला 1, 1 - 1 0, हा खाली आला 7. 127. 127चा जवळचा नंबर जो आहे 135 जास्त होते. 27 चौक 108 परत एकदा मायनस 7 मधून 8 जात नाही. इकडे झाले 1, इकडे झाले 17, इकडं 17 मधून 8 गेले 9, 1 - 0 इज 1, 1 - 1 इज 0. इथं झाला पॉईंट 19 जे आहे इथं 0 द्यायचा आहे. 119च्या जवळचा नंबर आहे, 190चा जवळचा नंबर आहे 7. 27 7 189. इथून 0 0 1. दॅट इज easiest way of doing the thing. So let's start. आता इथं पुन्हा एक 0, कारण की इथं एक 0 मी घेऊ शकते, पण आणखीन एक 0 मला लागतो, त्यामुळे पुन्हा एक 0. आणि 100च्या जवळचा नंबर आहे 81, दॅट इज 3. इथे येईल 81 सॉरी. 27 तरी 81 मायनस 10 मधून इथं झाले 10, इथं झाले 9, इथं झाला 0. 10 मधून 1 गेला 9, 9 मधून 8 गेला 1. सिम्पल. आता इथं लिहायचं, ही झाली रिमाइंडर, आणि इथं जे आहे कोशंट. रिमाइंडर इज 19 and quotient is 44.703. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. पुढचा पार्ट जो आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूया. त्याच्यामध्ये पुढचे 3 गणितं समजून सांगण्यात येईल. आय होप तुम्हाला आजचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील, व्हिडिओही कळाला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.